हाऊ टू अप्लाय अॅन IPO. IPOला अप्लाय करण्यासाठी तुम्हाला होम सेक्शनवरती एक IPO सेक्शन बघायला मिळेल. जेव्हा तुम्ही ते IPO ओपन कराल, त्याच्यामध्ये सर्व आत्ताचे ऑनगोईंग आणि अपकमिंग IPOची तुम्हाला लिस्ट बघायला मिळेल. त्यासोबतच तुमचे जुने IPOचे ॲप्लिकेशन सर्व तुम्हाला इथेच व्हिजिबल होतील, लक्षात ठेवा. लक्षात घ्या, ओपन आणि अपकमिंग IPOजमधला जो कोणता लाईव्ह IPO असेल, सपोज मिशो हा IPO आपण जर ओपन केला, त्याच्यामध्ये सर्व IPOच्या डिटेल्स तुम्हाला बघायला मिळतील. प्राईस रेंज आहे 105 to 111. 135 शेअर्सची याची लॉट साईज आहे. 5,421 कोटींचा असा एक मोठी इश्यू साईज आहे, लक्षात ठेवा. सो जर IPOचा ग्रे मार्केट प्रीमियम चांगलं असेल, तर आपण एका लॉटसाठी IPOला काय करू शकतो रे, तर अप्लाय करू शकतो. तर तुम्ही डेट्स चेक केल्या तर 3 डिसेंबरला IPO स्टार्ट होणार आहे आणि 5 डिसेंबरला IPO क्लोज होत आहे. 8 डिसेंबर ही त्याची अलॉटमेंट डेट आहे आणि 10 डिसेंबरला IPO काय होईल, मार्केटमध्ये लिस्ट होईल. जवळजवळ IPO 3 टाइम्स सबस्क्राईब झालेला तुम्हाला बघायला मिळेल. ते सबस्क्रिप्शन डिटेल्स जर तुम्ही ओपन केल्या, तर बघा रिटेल कॅटेगरी जवळजवळ 5 पट सबस्क्राईब झाली आहे. नॉन इन्स्टिट्यूशनल कॅटेगरी 3 टाइम्स आणि क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल ही 2 टाइम्स कॅटेगरी सबस्क्राईब झाली आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. सो IPO हा ऑलरेडी ओव्हर सबस्क्राईब आहे, लक्षात घ्या. सो तुम्हाला अबाउट द कंपनी इथेच रीड करता येईल. सर्वात खाली तुम्हाला कंपनीचे फायनान्शियल, शेअर होल्डिंग पॅटर्न, कंपनीच्या मधल्या बिझनेसमधल्या स्ट्रेंथ कोणत्या आहेत, रिस्क कोणत्या आहेत, त्या गोष्टी व्हिजिबल आहेत. त्यासोबत तुम्हाला कंपनीचं DRHP डॉक्युमेंट जे सेबीसोबत फाईल केलं गेलं आहे, ते इथेच डाउनलोड करता येईल, लक्षात ठेवा. पुढे कंपनीच्या IPOच्या बेसिक डिटेल्स ह्या सर्व मेन पेजवरती व्हिजिबल झाल्या. त्यानंतर IPOला अप्लाय करायचं असेल, देन यू हॅव टू क्लिक ऑन अप्लाय नाव. ज्या IPOचा ग्रे मार्केट प्रीमियम हा बेटर असतो, अशा IPOना लिस्टिंग एंड पॉईंट ऑफ व्ह्यूनी तुम्ही अप्लाय करू शकता. आणि ग्रे मार्केट प्रीमियम हा तुम्ही गुगलवरती चेक करू शकता. अदरवाईज आपल्या कम्युनिटीजमध्ये तो तुमच्यासोबत शेअर केला जाईल. त्याच्यामध्ये बघा, नंबर ऑफ लॉट्स 1 लॉट अप्लाय करायचं आपल्याला. एकपेक्षा जास्त अप्लाय करून उपयोग नाही आहे. बीड प्राईस ही कायम हायर साईड ठेवायची. 111 जी हायर प्राईस आहे, ती आपण बीड प्राईस सेट केली आहे. त्यानंतर तुम्ही तुमचा UPI ID तिथे एंटर कराल. त्यानंतर अप्लाय फॉर IPOवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जे बँक अकाउंट तुमच्या डिमॅट अकाउंटला लिंक आहे, त्याचाच UPI ID तुम्ही इथं एंटर करा आणि त्या UPI ID वरती नंतर अप्लाय फॉर IPOवरती क्लिक करा. जेव्हा तुम्ही अप्लाय फॉर IPOवरती क्लिक कराल, तुम्ही IPOला सक्सेसफुली अप्लाय केलेला आहे. फक्त तुमचं जे कोणती फोनपे, गुगल पेचा UPI तुम्ही एंटर केलेला आहे, त्या प्लॅटफॉर्मवरती काही वेळानंतर तिथं रिक्वेस्ट येईल. त्याचं फक्त पेमेंट डन करा. जेव्हा ते पेमेंट तुम्ही डन कराल, त्यानंतर तुम्ही IPOला सक्सेसफुली अप्लाय केलं असणार आहे. 8 तारखेला अलॉटमेंट होईल. शेअर्स मिळाले तर पैसे कट होतील. जर नाही मिळाले तर ऑटोमॅटिक पैसे अनब्लॉक होऊन जातील, लक्षात ठेवा. सो दिस इज हाऊ इझिली तुम्ही IPOला अप्लाय करू शकता आणि IPOचं डिस्ट्रीब्युशन हे लॉटरी मेथडनी होतं, लक्षात ठेवा. थँक्यू.